तर मंडळी, कॉमेडीच्या जहागीरदारीच्या स्पर्धेत सहभागी होणारे सगळे स्पर्धक देखील आज इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. कुलदीप गौर आणि विपुल काळे, प्रियदर्शनी आणि तेजस, निलेश आणि शिवाली, निमेश कुलकर्णी आणि स्नेहल. तुम्हा सगळ्यांना या नव्या हंगामातील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, महाराष्ट्रातले 101 बेमिसाल विनोदवीर तुम्हा सगळ्यांना हसवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहेत आणि त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, गेल्या काही दिवसांपासून आम्ही तुम्हाला जाहिरातींमधून सांगतोय की विनोदाचं माप ओलांडायला आम्ही पुन्हा एकदा येतोय आणि आज ती वेळ आली आहे आणि विनोदातली सगळी बाप मंडळी त्यासाठी तयार आहे. त्या सगळ्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या सगळ्यांच्या विनोदाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आणि त्यांच्या पदरात कौतुकाचं माप टाकण्यासाठी आपले दोन्ही दर्दी हास्य रसिक देखील सज्ज आहेत. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. खटाळ आणि मिश्किल प्रसाद ओक आणि बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. And we are back finally. एकंदरीत आमची खूप चंगळ आहे कारण तुम्हा दोघांच्या साथीनं इथे रथी महारथींचा हास्य कल्लोळ रंगणार आहे आणि अलकाताई आणि मकरंद दादा ह्या सरपंचांच्या देखरेखीखाली कॉमेडीचे जहागीरदार पदाची स्पर्धा रंगणार आहे. काय सांगाल? वा, फारच बहार. मकरंद आणि अलकाताई या दोघांबरोबरही मी अनेक सिनेमे केलेले आहेत. अलकाताईबरोबर तर मी म्हणजे जवळपास 100 मधले 25 चित्रपट मी अलकाताईबरोबरच केलेत आणि मक्याबरोबरही बरेच चित्रपट केलेत. त्यामुळे ही दोघं आपल्या कुटुंबाचा भाग होता याचा मला प्रचंड आनंद आहे. आम्हाला देखील खूप आनंद आहे. मला असं वाटतं की ही दोन अतिशय सुसाट व्यक्तिमत्व आहेत आणि ही दोन सुसाट व्यक्तिमत्व आपल्या मंचाला लाभली याहून काहीच मोठं भाग्य असू शकत नाही. अलकाताई, आय लव्ह यू. मक्याजी, खूप मनापासून वेलकम. थँक्यू. दॅट्स व्हॉट आय कॉल हिम, मक्याजी. त्याच्यात एक फ्रेंडली आणि हे पण आहे आणि रिस्पेक्ट पण आहे. सो मक्याजी. येस येस. आणि मक्यातीला काय हाक मारतो हे मला माहिती आहे. काय काय मक्यातीला सैतामनकर अशी हाक मारतो. अरे ती तसं नाहीये रे, सैतामनकर असं आहे ते. पैलवानासारखा तर तिने अभिनय क्षेत्रात आपली पैलवानकी दाखवलीच आहे ना का. सगळे खुश. आणि आणखी गोष्ट बोलल्याशिवाय मला असं वाटतं हा सीझन मी सुरू करू नये. प्राजक्ता खूप गोड दिसते. प्रथा चालू आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हा दोघांनाही मी स्थानापन्न होण्याची विनंती करते. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. तर मंडळी, अशा प्रकारे वळूया आपल्या या हंगामातल्या पहिल्या सादरीकरणाकडे. मंडळी, ऐन पावसाळ्यातली छत्री चोरीची गंमत घेऊन तुमच्या समोर येत आहेत विनोदाचा दादूस, कॉमेडी किंग अरुण कदम, अफलातून कॉमेडियन पॅडी आणि कॉमेडीची सहाय वट अशी चेतना भट. होईल. अहो, बरं वाटेल तुम्हाला. हळूहळू. इथे चप्पल काढा. सावकाश हा. हो. आई शपथ, डॉक्टर डिस्पेन्सरी नंतर डायरेक्ट बहुतेक गरब्याला जाणार आहेत. कुठल्या ग्राउंडवर जाणार विचार येत होता. एक मिनिट. गुडघे शाबूत आहेत का? घरी बेडवरची चादर बदलायला सांगितली तर गुडघे दुखतायत आणि आता ग्राउंड विचारताय. घरी वेळीच खेळला असतात ना. गुड मॉर्निंग डॉक्टर प्राजक्ता. गुड मॉर्निंग. काय नाव काय तुमचं? मी पंढरीनाथ कांबळे. बरं, आणि ही तुमची मुलगी?
अहो माझी बायको आहे. ओ सॉरी सॉरी सॉरी. बरं काय काय प्रॉब्लेम काय तुमचा? पाठांतर. बाकी सगळं एकदम व्यवस्थित, बाकी काय प्रॉब्लेम नाही. माझे अजून एक पेशंट आहेत अरुण कदम. हा. त्यांचाही सेम प्रॉब्लेम आहे. तुम्ही एक काम करा, बुधवार गुरुवार त्यांच्याबरोबर परफॉर्म करा. अरे बापरे. म्हणजे त्यांच्या टेन्शनमुळे तुमचं पाठांतर होईल. लोहा लोहे को काढता है. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. चला चला. अरे यार, आता काय विसरला? अरे विसरलो नाही रे, पाऊस सुरू झाला यार. पाऊस काय आता काय लवकर थांबेल? तरी मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, घरातून निघताना छत्री घेऊन निघूयात म्हणून. पण नाही, काय म्हणालात? आता काही पाऊस येणार नाही. वेळेवर न येणार तो काय तुमचं वाक्य आहे? ए बाळा, हा पाऊस थांबेल असं वाटत नाही. एक काम करूया, थोडा वेळ इथेच थांबूया आता. आणि मग पाऊस सांगत होते ना. बरं, हा दे, ठीक आहे. पाऊस उतरला वाया गेला नसता. एक्सक्यूज मी, डॉक्टर चालू आहे? काय? डॉक्टर चालू आहे? चेहऱ्यावरनं बाई साधीच वाटते, पण हल्ली काय कोणाचा अंदाज देता येत नाही ना, काय भरोसा नाही. काय सर, कसं नाही विचारते? डॉक्टर चालू म्हणजे दवाखाना चालू आहे का काय विचारते मी? दवाखाना चालूच आहे आणि तुम्ही आतमध्ये आलाय. एक काम करा, हे सगळं बंद करून ठेवलं तरी चालेल. हा, दवाखाना चालू आहे. सॉरी सॉरी सॉरी. अहो, पण हा माणसांचा दवाखाना आहे. बघा, मला वाटलंच हा कावळा आहे. ये वाचार्य, मी काय कावलाय काय? हा, दवाखाना चालू आहे. जा जा जा, पटकन जा. अरे ते काढून जा ना. हा, हे सगळं काढून जा इकडे. हा, अरे पच्चाक पच्चाक करत ते गंबूट घेऊन जाणार आहे, ते पण काढून ठेवा ना इथे. हा, आणि हा बुटच काढा, नाही तर पाय काढायला. गॉगल खायला ना. गॉगल घेऊन खायला असे कसे जाता डॉक्टरकडे? नीट हातपाय धुवून जा. तिकडे मागे तिकडे. हा, कडक आहे. स्वच्छ होऊन जा. उचल. नको, हे लोकांचं आहे ना. कसं दिसतं ते? लोकांचं आहे काय? पुढचं अक्कस किट ह्याच्यावरच आहे. घे, रिहर्सल नाही केली आहे. हा गॉगल. एक मिनिट. छत्री घे तू. छत्री. बसून घाला. लवकर पटकन. एक्सक्यूज मी, सॉरी पण तुम्ही माणसा छत्रीने कोडी घातला असं बहुतेक वाटतंय म्हणा. नाही, फक्त आम्ही छत्री आणि रेनकोट घेतलाय. मांजाचा कुठला सीझन? मांजा संक्रांतीत ना. आता संक्रांत सालीत वाजवेल ना तेव्हा कळेल तुला. वाजवायला तुम्ही हे मांज चोरलेला आहे. याला काय अर्थ आहे? तुम्ही सरळ आम्हाला चोर म्हणताय? ही छत्री बघा, ही लेडीज छत्री आहे की नाही? मग ही तुमची कशी असेल? मला लेडीज आवडते. छत्री मला लेडीज छत्री आवडते. बघा, लेडीज घड्याल, मग लेडीज रुमाल. आवडच काय, म्हणजे बायको पण लेडीज आहे. म्हणा ना, असं फुलांचं सगळं आवडतं. म्हणजे फुलांचं शर्ट, फुलांचं घड्याल, फुलांची चरडी. ही चढी. म्हणजे माझी शाला पण महात्मा फुले प्राथमिक शाळेमध्ये मी होतो. मला नीलू फुले आवडतात. म्हणजे आमची जी डॉक्टर आहे ना, ती पण फुलांची काळजी घेणार आहे. प्राजक्ता माली. हे बघा, तुम्हाला फुलांचं जे काय करायचंय ते करा, पण तुम्हाला आधीच सांगून ठेवतो, ही छत्री आमची आहे. अरे वाचार्या, ही छत्री माझीच आहे. मी त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे, यू. कुठे लिहिलंय तुम्ही? दाखव. कुठे बघा, हे काय छत्रीवर नाव लिहिलंय, यू. वसाऱ्या, ओ काय गाडी कुठे लगेच स्टार्ट केलं? यू मी लिहिलंय ते छत्रीवर. काय खोटा ना माणूस आहे हा. मी स्वतः लिहिला याच्यावर यू. तो तुम्ही आता बघितलात आणि स्वतः लिहिला असं सांगताय? नाही, मला सांगा, तुम्ही म्हणताय ना तुमची छत्री आहे, मग तुम्ही यू का लिहिलाय ते सांगा. मी माझ्या छत्रीचं त्याच्यावर नाव ठेवलेलं आहे. काय? यू
अश्विनी. तुम्ही तुमच्या छत्रीचं नाव ठेवलेलं आहे हा. आणि अश्विनीचं स्पेलिंग यू वरनं सुरू होतं. असं नाही. असं नाही. असं नाही. नाही असलं मला वाटलं यू वरनं स्टार्ट होत असेल. ते काय माझं नाव सुद्धा यू वरनं स्टार्ट होतं. काय स्पेलिंग तुमच्या नावाचं? URINKUDUM. युरिन कुडुम. तुम्ही तुमचं स्पेलिंग युरिन कुडुम असं लिहिता? अरे मग पॅथॉलॉजी मध्ये डॉक्टरला टेस्ट करायला बाटलीत भरून काय आरून देता? ते काही महत्वाचं नाही. ही छत्री माझी आहे आणि यू वरनं अश्विनी युमऱ्याला यू महत्वाचा आहे. दादा मी खरं सांगते तुम्हाला शपथ, ही छत्री माझी आहे हो. या छत्रीसाठी तुमच्याशी खोटं बोलेन का सांगा ना. अच्छा ठीक आहे, एक वेळ बाई माणूस आहे म्हणून मी सोडून देतो. थँक्यू. अरे वासरे पण तो रेनकोट तर दे. हा रेनकोट तुमचा आहे? म्हणजे पावसात तुम्ही छत्री आणि रेनकोट असं दोन्ही घालून फिरता? अरे जगातला कुठलाही महामूर्ख असं करणार नाही. नॉनसेन्स. म्हणा तुम्ही मला महामूर्ख, पण हे असंच आहे. कारण मी नाही हे छत्री घेऊन जातो ना रस्त्यातून, तर बाहेर पडलं ना का गाड्या येतात ना, पटाकन चिखल माझ्या अंगावर उडवतात. मग सगळं माझे कपडे खराब होतो म्हणून मी रेनकोट घालतो. हे बघा हा रेनकोट माझा, आमचा रेनकोट. अरे हा रेनकोट माझा आहे. माझा आहे हा रेनकोट, माझा आहे. माझ्या मुलीचा रेनकोट आहे हा माझ्या मुलीचा. मी सकाळी ऑफिसला निघालो तर धो पाऊस पडत होता. मी छत्री शोधत होतो तर मला छत्री सापडे ना. तर माझी मुलगी म्हणाली, बाबा बाबा हा माझा रेनकोट घालून जातो. मी म्हटलं बाळा मी जर रेनकोट घालून गेलो तर तू अशीच जाशील ना, पावसात भिजशील ना बाळा. तर माझी मुलगी म्हणाली, बाबा माझा बाबा इतका घामाने भिजतो माझ्यासाठी दररोज. मी एक दिवस पावसाच्या पाण्याने भिजले तर काय होईल? मी म्हटलं बाळा पण तू पावसाच्या पाण्यात भिजलीस तर तुला थंडी भरेल, ताप येईल तुला. तर ती म्हणाली, माझा बाबा आहे ना माझ्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवायला. आणि म्हणली की बाबा तुझ्या प्रेमाची ऊब मला मिळाली ना तर कुठलाही वारा कुठलाही पाऊस मला काही करू शकत नाही. हे माझ्या मुलाचे गौरी इमोशनल स्टोरी आहे. एकदम खरी वाटते रे. पण हे रेनकोट मांजाच आहे असं मला वाटतं. तुम्हाला खोटं वाटतंय? आम्ही हे मगातपासून जे काही सगळं सांगतोय ते तुम्हाला खोटं वाटतंय? हो. जाऊ दे, आपण याला देऊन टाकूया. मगातपासून या माणसाचं आपण सगळं ऐकून घेतलं, याला एवढं समजून सांगितलं, पण तरी याला सगळं खोटं वाटतंय. देऊन टाका आपण. जाऊ. भिजत पड तर काय होईल? आपली मुलगी अनाथ होईल. रस्त्यावर येईल. बेटा तीन आयुष्य उद्ध्वस्त झाले तरी चालेल, पण हा माणूस खुश होईल. देऊन टाका. मी काय बोलतो म्हणजे थोडस भिजल्यावर खरंच आवरत सगळं होईल. अरे एक्सक्यूज मी, एक नम्रतेची विनंती आहे. मला बस स्टॉप पर्यंत तुम्ही छत्रीतून मला लिफ्ट द्या, मी पुढे रिक्षाने जाईन. कशाला
लिफ्ट कशाला? एका छत्रीत माझ्या बायकोसोबत तिकडे येऊन तिला धक्काबुक्की करायची आहे. मी काय ओळखत नाही तुला? अरे वा रे वा. आणि एवढं जर तुला वाटत असेल ना तर त्या भाजीवाल्याकडे जा. भाजीवाल्याकडे कशाला वाचायला? त्याच्याकडे फार फार तर भाजी भेटेल. छत्री मशरूम आहे ना, मशरूम घे विकत त्याच्याकडनं. छत्री म्हणून वापर, कळलं ना? मला आमच्या छत्री द्यायला. वसाऱ्या ती छत्री तिलाच दे. एक मोठा मशरूम घेऊ आणि आपण दोघं जाऊ त्याच्यात. अरे मोठ्या मशरूम मध्ये पण तू वावरणार. अरे तू वसाऱ्या तू माझ्या सुपर हिट परफॉर्मन्स. ही छत्री चोरीची गंमत आपल्या हास्यरसिकांना कशी वाटली जाणून घेऊया. अच्छा, म्हणजे मागच्या पर्वापासून तुम्ही दोघेही मला वारंवार भेटता आणि सांगता की आम्ही वेगवेगळे लेखक ट्राय करतो, वेगवेगळे आर्टिस्ट बरोबर आम्ही जुळवून घ्यायचा प्रयत्न करतो, पण म्हणावी तशी चेतना आम्हाला मिळत नाही. ती ही होती. वा चेतना, तुझं मनपूर्वक स्वागत आमच्या कुटुंबामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये. पॅड्या, अरुण, कमाल आहात तुम्ही दोघं. म्हणजे खरोखरच मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण तुमच्यासाठी लिहिली की काय अशी शंका यावी इतपत तुम्ही दोघं ग्रेट आहात. तुमच्यासाठी, तुमच्या तिघांसाठी आहे हे शेर. हा, एक लाइन में क्या तारीफ करूं तुम्हारी, एक लाइन में क्या तारीफ करूं तुम्हारी, पानी भी तुम्हें देखे तो प्यासा हो जाए. ये बात. विचारूया सरपंचांना की त्यांना कसं वाटलं हा परफॉर्मन्स. अलकाताई. मला अरुणचा भाबडेपणा तर फारच आवडला की किती छान मूर्ख बनतोय अरुणदा. आणि पॅडी तुझी एनर्जी कमाल आहे. चेतनाबरोबर तर मी एक फिल्म केली आहे, त्यात त्यांनी एका आंधळ्या मुलीची भूमिका केली होती आणि गंभीर भूमिका. चेतना कॉमेडी ॲक्ट्रेस म्हणून ही अप्रतिम तुझा परफॉर्मन्स आहे. खूप मजा आली, खूप मजा आली. मला पण तुमच्याबरोबर परफॉर्म करताना फार भारी वाटलं. थँक्यू सो मच. कोकणातली दशावतारी कला शिकायला गेलाय मुंबईतला कलाकार. बघूया त्याची काय दशा होतीये. तुमच्या समोर येत आहेत हास्य तिरंदाज प्रसाद खांडेकर, विनोदाचा हटके अंदाज ओमकार भोजने आणि शालू फेम प्रभाकर मोरे. काय समजले? नमस्कार नमस्कार नमस्कार. तर मी आहे प्रसाद खांडेकर. मी हाडाचा थिएटरवाला आहे. म्हणजे हाडं दिसलीच नसली तर मी हाडाचा रंगकर्मी आहे. आताच माझं एक नाटक होतं, त्याला पुरस्कार मिळाला. बिजंड्यातून उमलले पराक्रणाचे पुंके सर. वा वा. तर मला ना असं सतत नाविन्याचा शोध घेण्याची सवय आहे. सो मी आता असं ठरवलंय की कोकणात येऊन दशावतार ह्या परंपरेचं शिक्षण घ्यायचं, त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं. म्हणून मी स्वतः ह्या कोकणातल्या दशावतार नाटकात एका काम करतो. मी खूप एक्सायटेड आहे. रावणचं कॅरेक्टर आहे. म्हणजे मी त्यांना म्हटलं मी कसा प्रोसेसवाला ॲक्टर आहे, सो आपण गेटअप बिटअप करूनच आपण करूया असं मी त्यांना म्हटलंय. आता फक्त ती लोक यायची खोटी. मी एवढा ना एक्सायटेड. दाकर म्हणू टायमावर इलस एकदम. होय तर. बाकी मानला तुमका. म्हणजे एवढ्या लांबसून हैसर दशावतारी नाटक करायला तुम्ही आलात. पण मी पण तुमचं नाटक बघितला. माझं कोणतं पाहिलं? काय तर नाव त्याचा, अंड्यासून मळलेला केसर. नाही नाही, अंड्यातून मळलेलं नाही नाही, तसं नाही. अंड्यातून मळलेलं केसर नाही, बिजांड्यातून उमललेले पराक्रणाचे पुंकेसर. पुंकेसर पुंकेसर. हा असं आहे ते. पण काय कळलं नाही हो. नाव नाही कळलं. नाही, नाटकच कळलेलं नाही. पण आपलं नाटक काय माहिती आहे ना, रावण, बिभीषण आणि मंदोदरी. आता तुम्ही रावण प्रमुख भूमिकेत म्हटलं, तुम्ही इथं बिभीषण मी स्वतः करतोय. हा, आणि पण मंदोदरी कुठे आहे? ती पण महत्वाची आहे ना. मंदोदरी? हा, तिची पानटपरी. हा, मंदोदरीची पानटपरी. हा, ती अशी. हो हो, म्हणजे वडलोपारची धंदा आहे त्यांचा. चुना लावायचा. म्हणजे त्यांनी आतापर्यंत चालू ठेवलेला आहे. ती येईल, तिची टपरी बंद करून ती येईल, आपण आपला चालू करूया. तो सर नाही, चालू करूया, पण स्क्रिप्ट वगैरे कुठे? म्हणजे असं कसं डायरेक्ट चालू करा? स्क्रिप्ट कशाला? आमच्या बाप जन्मात कोणी स्क्रिप्ट बघितलेलं नाही.
सगळे डायलॉग इथं असं तोंडावर चाट चाट चाट. मी सांगतो तुम्हाला सगळ्या सरावाने होणार आहे. हा ही मंदोदरी खैरवली इला इला. ही हा हे हाव हाय हे काय? ही आपल्या नाटकातली मंदोदरी प्रभा मोरे. काय झालं? बायको सर मी याच्या बरोबर सीन करायचा. मग काय झालं? आपल्याकडल्या सगळ्या नाटकांमध्ये स्त्री पार्ट हाच करतो. मास्तरांनो चुना देतोस ना? हा बरेच तंबाखू खाल्लाय नाही ना? मंदोदरी चुना मागते. म्हणजे एकदा बार भरला का दरबार रंगला म्हणून समजायचा. हे कोण? माझं घो. हे बघा शिवाय देऊ नका, आपली अजून ओळखही झाली नाहीये. घो म्हणजे शिवी नाही हो. नवरो नवरो माझं ना. रावणाची भूमिका करतोस ना? मी रावण करतोय पण तुम्ही. मी लंबोदरी. अहो हा मंदोदरीला लंबोदरी बोलला. नाही हो, त्या मंदोदरीच म्हणतो. तुम्हाला ऐकायला लंबोदरी येतो. आता तोंडावर लंबोदरी बोलला. मी लंबोदरी आता बोलला तो. म्हण रे लंबोदरी. गे बाय माझे खरं आहे हो. एवढ्या वर्षात कळलं नाही आम्हाला. म्हणजे आम्हाला थोडा प्रेक्षकांना पण कळली नाही. तर जाऊ दे, त्या लंबोदरी म्हणा दे नाही तर एम्ब्रॉयडरी म्हणा दे. सगळ्यांना माहिती आहे मंदोदरीच करता येता. नाही मुळात हे बघा तसा प्रश्न तो नाहीये. डिक्शनचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही डिक्शन सुधारवा. तो जर मंदोदरी बोलताना लंबोदरी ऐकायला येतं ना म्हणजे डिक्शनचा प्रॉब्लेम आहे. डिक्शनात तुम्ही सुधारणा करा. हा 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 हा. डिक्शन म्हणजे मेल्या. डिक्शन म्हणजे मी माझ्या चुलत्याकडे गेलो होतो ना गिरगावला. तर माझ्या चुलत्याने काय दाखवलं. मी असा ओझरता बघितला. असं काहीतरी लांब होता. एक मिनिट. लेट स्टॉप दिस डिस्कशन. डिक्शन म्हणजे वाद्य नाही. मग डिक्शन म्हणजे उच्चार. मी उच्चारांबद्दल बोलतोय. डिक्शन म्हणजे उच्चार. हो. मग ह्यानं काय बघितलं नाही? म्हणजे चुलत्यान तुला ओझरता दाखवलं ना काय डिक्शन म्हणून. ऐका अहो डिक्शन उच्चार या काय माका लवकर काय तर सुरू करा. माका वेळ का माल येऊ तो का ऐका खांडेकर मग बघा कसं आहे. नमन झाल्या पहिली एंट्री. ठीक आहे. म्हणजे कसं मीच तो लंकाधीश्वर प्रकांड पंडित रावण. काय माझा बंधू विभीषण त्याला माझ्या विरोधात दंड थोपलेला आहे. बोलवा त्यांना. कळलं तुमका? प्रकांड पंडित दशानन शिवभक्त रावण. ओके हा फाईन होईल. मला सांगा मी एंट्री कोणत्या विंगीतून घेऊ? एंट्री ना हा मागचा पडदा आहे ना तर वर उचलायचा नाही यायचा. म्हणजे हा मागे अख्खा दरबार लावला तो पिलर उचलायचा आणि मी यायचं. सगळे असेच जातो आम्ही. हो आमचे सगळे कलाकार असेच येतात ना. ओके फाईन. मी रावण साधारणतः असा कोल्ड ब्लडेड वगैरे करू का? कोल्ड ब्लडेड. चला फक्त वाक्य तास ठेवा. मिसतो महत्वाचा लोकांना कळू काय नाही तर वांदा होतील. ओके फाईन करतो मी. नो प्रॉब्लेम. या राजाधिराज लंकाधीश्वर प्रकांड पंडित रावण येत आहे. मिसतो प्रकांड पंडित दशानन रावण. माझ्या सख्या भावाने मला धोका दिला. सख्या बोलवा त्याला बोलवा. मिसतो. कसं वाटलं?
मास्तरानू हे रावण की बिना मांसावर तो श्रावण एवढो रावण नाही 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 लोक शान घालते नाही नाही हे बघा गावकर नाही सांगताय पाहुणे अहो रावण म्हणजे कसा वाजत गाजत आला पाहिजे वाजवा मी तो लंकाधीश्वर प्रकांड पंडित रावण हे बघा असा बोलशाल ना असे मांडीवर थाप मारा तुम्ही हैसर थाप मारलो ना तो थैसर पकडतो अहो हो पण तुम्ही ह्याच्यात हे असं करता बरोबर नाही वाटत तुम्ही नका करू तुम्ही कशाला मांडीवर थाप मारताय तसं नाही हो मी तुमच्या डायलॉगला नाही माझे डायलॉग असतील ना तेव्हा मी मारतले म्हणजे हा माझे डायलॉग असत ना काय चूक केली सांगा नाथा मारतले माहिती तुमच्या डायलॉग ना मंदोदरी का अशी थाप मारे ती मंदोदरी की मांडीदोरी ती का मारेल थाप त्याचं काय आहे त्यांनी हैसर थाप दिला का त्यांनी थैसर थाप पकडायला सोपा जात मान्य आहे पण हे बघा मी ना जरा वेगळं वर्क केलं मी असा विचार केला की मी क्लायमॅक्स पर्यंत हळूहळू राग वाढवेन माझा ना आणि चौसर लोक गेली म्हणजे अहो इथं 30-40 गावांमधनं लोक जमतात तर शेवटच्या मळ्यात बसलेल्या शेवटच्या माणसापर्यंत तुमचा आवाज गेलो पाहिजे तुम्ही दिसलो पाहिजे हा पण आपण कॉलर माईकची लेवल वाढवूया ना आवशी खावरान कॉलर माईक अरे इथल्या नटाचे कॉलर माईक इथं त्याच्या घशात वा आणि लेवल जर वाढवायची झाली ना तर इथनं पोटाच्या बेंबीपासून चल कर आता नाही मी ओके माका वाटतं मास्तर ह्याका नाही जमा बारकोय ना त्या का आपण नाही थांबा ना मी करतो जमता तुमका होणार ते होणार पाहुण्यानू ह्या कशा जोड्या आहेत व्यवस्थित केलेल्या तशा व्यवस्थित जोड्या करा उजवा पाय ना डावा हात अच्छा असं आलं पाहिजे तर सगळ्या जमताल मीच तो शिवभक्त दशानन प्रकांड पंडित रावण बोलला ना मीच तो प्रकांड पंडित शिवभक्त दशानन रावण असं नाही हो विभीषणाला बोलवा नाही ते बोलवतो पण मांडीवर थाप अशी नाही मारूची हा नाजूक मारा ना हा आणि तुमच्या मांडीचा आवाज जोरदार येतो ना माहिती आहे तुमच्या मांडीचा क्षेत्रफळ बघा 10 एकर 10 एकर आमचा काय 2 गुंठा फक्त बाई अरे आम्ही जर थाप मारलो ना अशी थाप तर 4 बोटी मोकळं राहतात माहिती तुम्ही मी एक काम करतो मला आता हे कळलंय मला काय करायचं मी उद्यापर्यंत वर्क करून येतो आपण तुमच्या इंटरव्ह्यू पासून करूया का मला तेवढा वेळ म्हणजे मी प्रोसेसवाला ऍक्टर ना मला वॉर्म व्हावं लागतं चालत काय नंतर काय मीच येता त्यामुळे सगळं मी सांभाळतालाय बुवा म्युझिक द्या बघू माझ्या एंट्रीची आला विभीषण देतो हा दूषण रावणाला विचारीचा आला विभीषण देतो हा रावणाला विचारिता हे बघा ह्या मुवमेंट मागचं इंटेन्शन नाहीये हे मुवमेंट करायची गरजच नाहीये इंटेन्शनच नाहीये नाचा त्याच्या बरोबर वागडा नाचा त्याच्या आला बिबी रावणाला विचारिता आला विभीषण आला विभीषण आला विभीषण रावणाला विचारिता असा गेला की थैसर जायचा थैसर असा आला विभीषण देतो हा दूषण रावणाला विचारिता रावणाला विचारिता रावणाला विचारिता वा 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 ओमकार वा थोरल्या बंधूना विभीषणाचा प्रणाम बोयची एंट्री घ्या आली मंदोदरी झाली का बावरी रावणाला विचारी जा आली मंदोदरी आली मंदोदरी आली लंबोदरी लंबोदरी बावरी रावणाला विचारी जा
आणि विचारी जा श्रावणाला विचारी जा श्रावणाला विचारी जा. भावाजी हो भावाजी भावाजी मी आले लंबोदरी. लंबोदरीच बोलतो तो. लंबोदरी नाही सांगत त्याला. तू घबराव रे. काय झाले तुम्ही एवढे चिंतेत का? भिशीवाले भावाजी. भिशीवाले कुठले हो? बिभीषण भाऊजी ना. भिशीवाले भिशीचा फोडता. बिभीषण भाऊजी आहेत ना ते. बिभीषण भाऊजी. भाऊ काय चुकले माझे काय चुकले माझे त्यामुळे माझ्या आयुष्याची फडफड झाली. माझ्या आयुष्याची तो तंबाखू थुका नाही तर गिळा. डायलॉगची फरफट होतं याच्यात. मंदोदरी तंबाखू गिळला हो. तंबाखू हात होतो ना नाही तर डायलॉग काय फरफटले नसते. नाथा नाथा हो काय केलं हे नाथा. सीता माईला तुम्ही इथे का म्हणून आणलं सांगा मला. अहो माझ्यात काय कमी होतं. माझं सौंदर्य माझी अशी तुकतुकीत कांता असून देखील तिची तुम्हाला का भुरळ पडावी. नाथा सांगा नाथा सांगा नाथा सांगा ना. नाही हे खोटं आहे. असं नाही होतो. अहो ही थुकथुकीत काढते हो. तुकाविषयी वाटावी अशी काढते हो. हे कास्टिंगच चुकलं. आपण नवीन कास्टिंग करूया. बघा प्राजक्ता माळी वगैरे माझ्या ओळखीची. आपण त्या रोल काय चाललंय काय साहेब काय चाललंय काय मगापासून काय बोलता होय. हा हे बघा हे आमचं नाटक आहे. आम्ही असंच करतो. आम्हाला ना संहितेची गरज असते ना रंगभूषेची ना नेपथ्याची. संहिता आमच्या तोंडावर एक बाकडा आमचं नेपथ्य आणि रंगभूषा बोलाल तर आम्हीच केलेली. आम्ही अशीच नाटकं करतो. हे बघा नाटक आम्ही पण करतो. प्रश्न तो नाहीये होय ना. मग मला सांगा तुमचं नाटक किती वेळ चालतो? विथ इंटरवल नियर अबाउट 1.25 तास. वा वा वा. आमचो दशावताराचो खेळ रात्री 10ला सुरू होतो तो दिवस उजाडेपर्यंत. मला सांगा तुमच्या नाटकाला प्रेक्षक किती असतात हो? 300-400 हाऊसफुल झालं तर 1000. बुकिंग नसलं तर 30-40 पण वांदे. बस. अहो आमच्याकडे बुकिंगचा प्रश्नच नसतो. 30-40 गावातले लोक नुसती दशावताराचा खेळ बघूक जमतात. आणि तुमच्याकडे तर काय काय नटांचे पाठांतराचे वांदे आहेत. इथं दशावताराचा खेळ फक्त आमचाच नाही तर आमच्या प्रेक्षकांचे सुद्धा तोंडपाठ असतात. लई वेगळा खेळ आहे हो. म्हणजे सध्या या खेळाला कुठं चांगले दिवस नाहीत पण आजही आम्ही गावागावात गेल्यानंतर दशावतारी इला रे अशी हाक ऐकली ना गावकऱ्यांची की सगळ्यांना बळ मिळतं. म्हणजे तुम्हाला आमची मंदोदरी सुंदर दिसत नाही ना. एकदा आमच्या प्रेक्षकांच्या गर्दीत जाऊन बसा. तुम्हाला आमची मंदोदरी सुंदर दिसेल. आणि तुम्हाला फरक कळेल तुमच्या नट्यांमध्ये आणि आमच्या मंदोदरीमध्ये. साहेब तुम्ही जावा. तुम्हाला नाही छापायचं. नाही कडक परफॉर्मन्स. कडक. तुफान हा मंच दणाणून सोडला तुम्ही. जाणून घेऊया आपल्या हास्य रसिकांना हा दशावतारी खेळ कसा वाटलाय. प्रसादा तुमच्याबद्दल काही बोलायच्या आधी मला असं वाटतं आपण सगळ्यांनी उभं राहून महाराष्ट्रातल्या सगळ्या दशावतारी कलाकारांना स्टँडिंग ओवेशन द्यायला पाहिजे. अव्वल दर्जाचे कलाकार महाराष्ट्रात जर कोण असतील तर ते दशावतारी कलाकार आहेत. ह्याच्याबद्दल काही संशयच नाही आहे. या फॉर्मवर स्किट होईल असं मी कधी स्वप्नात सुद्धा इमॅजिन केलं नव्हतं. प्रसाद तुला सलाम आहे. आणि प्रभाकर आणि ओमकार तुम्ही त्या फॉर्ममध्ये इतके मुरलेले आहात की असं वाटतं की हा फॉर्म तुमच्यापेक्षा वेगळा कोणी सादरच करू शकत नाही. प्रभाकर काय मजा आली तुझं आजचं हे रूप बघून. आणि ओमकार कहर केलास तू. म्हणजे इतनी खूबसूरती से कैसे हंसा लेते हो. इतना कातिल कैसे रिझा देते हो. कितनी आसानी से जान लेते हो. कितनी आसानी से जान लेते हो. किसी ने सिखाया है या बचपन से कमीने हो. ये बात. बहुत खूब. कमाल 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 केलं. सई
आपल्याला प्रत्येक वेळेला आपण जेव्हा इथे येतो तेव्हा सर एक इन्स्ट्रक्शन देतात, ती असते मूड. मला असं वाटतं की तुम्ही या सीझनचा मूड सेट केला आहे आणि तो अप्रतिम सेट केला आहे. मंचावरती असणारं प्रेम किंवा मंचावरती असणाऱ्या काय भावना असतात त्या तुम्ही कळत खूप जास्त प्रमाणात इंटेन्सली जाग्या केल्यात आणि मला असं वाटतं की तुला आम्ही खूप मिस केलं ओमकार. वी मिस्ड यू अ लॉट आणि मी खूप खुश आहे तुला इथे बघून. प्रभाकरजी तुम्ही प्लीज ह्याच वेशात परत याल का? माझी खूप मनापासून रिक्वेस्ट आहे. खूप सुंदर तुमचा प्रेझेन्स होता आणि आम्ही खूप हसलो. भावा भाई होतो ऐसा ना. थँक्यू सो मच की तुम्ही आज हा विषय निवडलात आणि हे सादरीकरण केलं. थँक्यू. वा वा वा. विचारूया सरपंचांना की त्यांना हा दशावताराचा भन्नाट खेळ कसा वाटलाय. अरे काय जोरदार धिंगाणा. वा 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 वा. प्रसाद, ओंकार, हो आणि प्रभ्या काय मंदोदरी. याला मला एक आमच्याकडं गावाकडं म्हणतात म्हणजे रानातल्या बावळी आणि शेतातल्या केळी जागच्या जागीच बऱ्या असतात. लोककलावंतांविषयी म्हणजे मी स्वतः त्याच परंपरेतला मानतो स्वतःला. खरं तर ही इतकी श्रेष्ठ परंपरा आहे म्हणून लोककलावंतांना या निमित्ताने माझा मानाचा मुजरा. खरे. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मंडळी, गेल्या हंगामात सुट्टी घेऊन गेलेली नम्रता संभेराव या हंगामात पुन्हा एकदा आली आहे विनोदाचा हंगामा करायला. कॉमेडीचं खणखणीत नाणं निखिल बनेसोबत ती गेली आहे सुपरफास्ट कॉमेडियन अंशुमनच्या घरी. बघूया तिथला या तिघांचा धिंगाणा. हॅलो 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 हॅलो. एक मिनिट. आता तू तोंड बंद ठेवायचं. हा, तू तोंड बंद ठेवायचं. मी काय बोलतोय ते कळलं ना? कोणाशी बोलतोयस तू? कोणाशी बोलतोयस? द ग्रेट सेलिब्रिटी अंशुमन विचार आहे. हे बघ, तुझ्या घशात जेवढे दात आहेत ना त्याच्यापेक्षा डबल सिनेमे केलेत मी. रिलीज किती झाले विचार नको. ते प्रोड्युसरला विचार. आता फोन ठेव कळलं ना? फोन ठेव. तर नाटक चालू कधीपासून तुझी. कोणतरी बैल डोर वाजवतोय. बैल डोर वाजवतोय. हा पंच वाक्य नाही फुटलंय ते यात. ठेव चल. फालतू कोण नाही शपथ. आम्ही ओळखतो तुम्हाला. बघतो टीव्ही. अंशुमन विचार आहे माहिती आहे मला. ठीक आहे. अरे तुम्ही डायरेक्ट आलं काय म्हणजे? अहो काका, तुम्ही आम्हाला ओळखत नाही का? अहो मी इथं बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहते. ती हिवरी बिल्डिंग आहे ना. हिवरी. हा, माझं नाव नम्रता. मी हिवरे बिल्डिंग मध्ये राहते आणि हो बने आहे ना त्या बाजूच्या तडे पडेल बिल्डिंग मध्ये राहतो म्हणून आम्ही त्याला तडे पार बन्या म्हणतो. हाय ब्रो, टाइम नाही जा. काय चाललंय तुमचं इथे? काम काय ते बोला. फालतूगिरी बंद करा आता. ठीक आहे, आम्ही तुमच्याशी मुद्द्याच बोलतो. बोला. कसं आहे बाल गणेश मंडळ आहे ना, तिथं आम्ही एक उत्सव साजरा करणार आहोत. उत्सव? हा, त्या उत्सवासाठी कळलं मला. आम्हाला वर्गणी पाहिजे. हुशार काका. दरवाजा उघडाय, निघायचं बाहेर. वर्गण माझ्या तत्वात बसत नाही. निघायतून हे नमी तर मी तुला बोललो होतो हे पेद्र आपल्याला काय देणार नाही म्हणून. तुम्हाला बोलतोय मी. तुम्ही वगरणी देणार नाही मग तुम्ही पेद्राचे. चांगलं ते समीर काकांना वगरणी पण देत होते आणि बाईट पण देत होते. चल आपण त्याच्याकडे जाऊ. एक मिनिट बसाय 2 मिनिटं बसा. काय बोललात ते? समीर काय जाऊ दे काय आपल्याला. अरे बसा रे 2 मिनिटं बसा रे. समीर काय बाईटचं काय नाही. ते आम्हाला बाईट पण देत होते, वगरणी पण देत होते आणि ते वाईट पण नाही आहेत. जो नसतो वाईट
त्योच देतो बाईट. जमले ना बे. चला आपण एक सेकंड बसा बसा रे. बाईट मी देतो ना. मला सांगा काय बाईट द्यायचा, पटकन बोला. काय नाही, तुम्हाला फक्त म्हणायचंय का बाल गणेश मंडळाचा जो उत्सव आहे त्याला शुभेच्छा द्यायचे. शुभेच्छा नाही शुभेच्छा असेल. हा तेच ते, त्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि बोरिवलीतले हे बोदरीविल तर नाही रे, बोरिविली. हा ते बोरिवलीतले बंडू आहेत, त्या नाटकाला तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या. बरं ठीक आहे, एवढंच करायचं ना. ओके हा रेडी. हा चल ये. अरे माझा बाईट पाहिजे, तिचा काय बाईट घेतो? मी अँचोर आहे ना. अँचोर नाही रे, अँकर. अँकर म्हणतात त्याला, अँकर. अँचर बोलते ना, अँचर बोलते ना. मी बोललो, तुम्ही बोलायचं. इकडे असा. नमस्कार, मी नम्रता. मी बाल गणेश मंडळाच्या उत्सवाच्या वतीने तुमच्या सगळ्यांशी संपर्क साधते आहे. आणि हा, आम्ही दरवर्षी इथे बाल गणेश मंडळामध्ये मोठे मोठे सेलिब्रिटी बोलवत असतो. पण ह्या वर्षी आमची टाकाऊपासून टिकाऊ अशी थीम आयोजित करण्यात आलेली आहे. तर आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्राचे लाडके टाकाऊ कलाकार. टाकाऊ काय? गैरसमज नको. टाकाऊ कलाकार म्हणजे टाकाऊ जोक्स टिकाऊ करण्याचा प्रयत्न करणारे आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्राचे लाडके हुनहनारी. होणार नाही, ते चुकीचे शब्द आहे. हिन होरारी. तसं नाही. हुरहुराबारी. नाही हरहुन्नरी असा शब्द आहे. हिन होरारी. अरे हरहुन्नरी असा शब्द आहे. तुम्ही मध्ये मध्ये कट करू नका, माझी लिंक तुटते. तर असे सगळ्यांचे लाडके हरकाम्या कला. हरकाम्या काय? हरकाम्या हर एक काम करणारे. लिफ्टमन, पोस्टमन, वायरमन, डॉबरमन, अंशुमन अशा सगळ्या भूमिका एकसारख्या वठवणारे आमच्या सगळ्यांचे बोलिवरीकरांचे दुःख. काय दुःख? तुम्ही मला पुढचं बोलूनच देत नाही. बोलिवरीकरांचे दुःख दूर करणारे सगळ्यांचे लाडके हसू नका बरं फेम अंशुमन. हसून पहा बरं, असं आहे ते. हा तेच ते, हसून पहा बरं पण हसू नका बरं फेम सगळ्यांचे लाडके अंशुमन. विचारे 1 2 3. आता बोलू? हा आता बोला. ओके ठीक आहे. नमस्कार, मी सगळ्यांचा लाडका. जेवढं जवळ नकोस, थांब लांब. नमस्कार, मी सगळ्यांचा लाडका. हा हलतो सारखा. ही माझी स्टाईल आहे. तुमची पण स्टाईल आहे. बोला. मी सगळ्यांचा लाडका अभिनेता अंशुमन विचारे. आणि खरं तर माझ्या प्रवासाची सुरुवात ही गिरगावच्या चाळीपासून. काय काका, तुम्ही तुमचा प्रवास कायला सांगताय? एवढा फापट पसारा नकोय आपल्याला. म्हणजे? अहो तुमची ओळख नका सांगू. लोक तुम्हाला चांगले ओळखून येत. म्हणजे लोक तुम्हाला चांगलेच ओळखतात. तुम्ही शॉर्टकट मध्ये सांगा. शॉर्टकट मध्ये कृपाने. तू टेन्शन घेऊ नको. नमस्कार, मी सगळ्यांचा लाडका अभिनेता अंशुमन विचार. हा हलतो यार, मला बोलता येत नाही. स्टाईल. नमस्कार, मी सगळ्यांचा लाडका अभिनेता अंशुमन विचारे. बाल गणेशोत्सव मंडळाच्या सर्व सभासदांना माझ्याकडून गणपती खूप शुभेच्छा. आणि बोरुलीचा बंडू नावाच्या नाटकात काम करणाऱ्या कलाकारांना माझ्याकडून खूप शुभेच्छा. आणि लय फुटेज खाते. जाऊ दे रे. आपल्याला जे नकोय का नाही ते का नाही आपण समीर काकाच्या एडिटर कडून एडिट करून घेऊया. अरे तो त्याच व्यवस्थित एडिट करते, माझं काय एडिट करणार? तुम्ही गप्प बसाव. जाऊ दे. तुम्ही एवढी स्वतःची बदनामी नका करून घेऊ. वगरनी द्या. बरं ठीक आहे. पावती तुम्ही पैसे तर द्या पैसे तर द्या आधी. 11 रुपये घ्या. 11 बरोबर आहे. एक तर वर्गणी देणं माझ्या तत्वात बसत नाही, तरी दिले की ना 11 रुपये. चला निघा आता. हे नमी तर मी तुला बोलवतो, हे पेद्राना असंच आहे. मला सांगतो पेद्रा, तुम्हाला बोललो वगरनी नाही देणार मग पेद्राच बोलणार ना. गप्प बसा. मला सांग, 11 रुपये उदबत्तीचा पुडा पण नाही मिळत. तुमची गरज नाही. माझी इच्छा होती खरं तर, पण आता जाऊन द्या. महाआरतीला आपण ज्या प्रमुख पाहुण्या बोलवल्यात ना, त्याच्यासोबत आपण समीर काकालाच मान द्यायचा आरतीचा. एक मिनिट. कोण येणार आहे प्रमुख पाहुणे? ते तुमचं काय एवढं महत्त्वाचं? अरे पण सांगायला काय प्रॉब्लेम आहे? सांगा ना, कोण येणार? कोण आहे? द ग्रेट सेलिब्रिटी, सगळ्यांच्या लाडक्या सई तामणकर. सई तामणकर? हा, त्या अशा महाआरती करणार. घंटा पण वाजवणार आहे. आणि
बसलेला असणार आणि त्या टुकटुक माकड, चल. आणि सांग ना किती वर्गणी देणार आहेत ते? 5,000 रुपये देणार आहेत समीर काका. रोख 5,000. चल बजा. एक मिनिट तुम्हाला अक्कल आहे की नाही? अरे गुलाबाच्या कुंडीत कुठे निवडुंगाचं झाड बुटका म्हणतो आता सावली पाड अशी परिस्थिती तुमच्याकडे. माझ्या समीर काकाला काय बोलायचं नाही. एक मिनिट समीर चौगले कुठे, सई तामणकर कुठे, काहीतरी वाटलं पाहिजे का तुम्हाला? ते 5,000 रुपये देतात मी 10,000 देतो पण सई बरोबर मीच आरती करणार. कुठे 10,000 रुपये? दे 10,000 रुपये. चल जाऊ दे. घे एवढे पैसे मिळतात तुम्हाला? ह्याच्यापेक्षा भरपूर मिळतात. आरती मीच करणार, कळलं ना? आता बाद झाले, प्रोग्राम फिक्स झाले सगळे. द्या काय काय प्रोग्राम मला लिस्ट द्या इकडे. थांब निघते बाहेर. हा हे घ्या लिस्ट घ्या. हा बस. आता याच्यामध्ये काही बदल करायचे नाहीत. प्रोग्राम फिक्स झाले तर समीर काय ठेवायचं नाही. काय चमचा गोटी, लिंबू स्पर्धा, काय खाऊची स्पर्धा, पोत्याची स्पर्धा. अरे ह्याच्यामध्ये बाईट मुलाखत सही बरोबर महारती काहीच लिहिलेलं नाही आहे. असं काहीच फिक्स नाही कारण म्हणजे सम्या काका म्हणला की त्या अंशू काकाकडे जा आणि त्याला म्हण महाआरती जुजबी सईता म्हणकर की लगेच लोचट देईल पैसे काढून. लोचट बोलला? माझे पैसे ना, माझे पैसे ना तुमच्या हातात. मस्त झाला परफॉर्मन्स. उत्तम कॅरेक्टर्स पकडली तुम्ही दोघांनीही. विचारूया हास्यरसिकांना त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. सई नमा तुझं खूप खूप स्वागत. म्हणजे मी या क्षणाची वाट बघत होते की तू कधी एकदा येतेस आणि सगळं ताब्यात घेतेस स्वतःच्या, आणि आज तू ते केलंस. आणि अंशू खूप दिवसांनी नमा आली आहे, तिला सगळं ताब्यात घेऊ दिलंस त्याबद्दल तुझं विशेष अभिनंदन. बने आज भी दिन बने. मला फार आवडलं ही आरती करायची पद्धत. आय लव्ड इट. अमेझिंग, सुपर परफॉर्मन्स. प्रसादा आपके परफॉर्मेंस की चमक के सामने सादा लगा. आपके परफॉर्मेंस की चमक के सामने सादा लगा. आसमान में चांद तो पूरा है मगर आधा लगा. क्या बात है, क्या बात है. जाणून घेऊया सरपंचांकडून की त्यांना हा त्रिकुटाचा परफॉर्मन्स कसा वाटलाय. अंशू आणि नम्रताला मी खूप काळापासून पाहत आलोय. त्यांचं टायमिंग, उत्तम सादरीकरण हे सातत्याने मी पाहत आलोय. पण हे कोण आहे, बने कोण आहे? अरे वा, तुझं तर डेंजर दिसतोय कार्यक्रम. नाही पण फारच अप्रतिम सादरीकरण. म्हणजे दगडाच्या खिरीला दगडाची चूल आणि पळत्या चोराची लंगोटी गुल असं तुम्ही त्या अंशूला केलेलं आहे. क्या बात आहे, बहुत बढिया. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.